अनेक ड्रायव्हर बांधव रिक्षा व्यवसायात येण्यात उत्सुक असतात मित्रांनो। काही जण नवीन आहेतच रिक्षा धंद्यात आणि काही जण जुने आहेत। जर ज्या जुन्या लोकांना हे नियम माहिती असतील तर एखादा नवीन नियम तुमच्या कानावरनं जाईल मित्रांनो, त्याच्यासाठी हा व्हिडिओ पहा। आणि जे नवीन आहेत आणि जे या धंद्यात येण्याचा विचार करतात तर यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे मित्रांनो। हे नियम तुम्हाला माहितीच पाहिजे। या नियमांचं जर तुम्ही रस्त्यावर पालन केलं नाही ना मित्रांनो तर तुमच्यावर आहे ना खटले लावले जाऊ शकतात आणि तुमच्यावर दंडही टाकला जाऊ शकतो। त्याच्यामुळे हे नियम तुम्ही माहिती करून घेतले पाहिजे मित्रांनो रिक्षा धंद्यात येण्याच्या अगोदर। त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर पहिले आपल्या चॅनलला एक सबस्क्राइब करा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर रस्त्यावर रिक्षा चालवत असताना सर्वात महत्त्वाचे 3 नियम असतात मित्रांनो। ग्राहकांशी संबंधित नियम पहिला, दुसरा नियम असतो मित्रांनो ड्रायव्हिंग संबंधित नियम आणि तिसरा मित्रांनो असतो परवानगी आणि प्रमाणपत्र। रस्त्यावर रिक्षा चालवत असताना जर तुम्ही हे नियम पाळले नाहीत ना मित्रांनो तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। त्याच्यामुळे हे नियम तुम्ही जास्तीत जास्त पाळले पाहिजेत। जसे मित्रांनो हे महत्त्वाचे 3 नियम आहेत, याचे काही पोट नियम पण आहेत। तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर सविस्तर चर्चा करणार आहोतच। रस्त्यावर तुम्हाला काही प्रॉब्लेम होऊ नये माझा नेहमीच प्रयत्न असतो की आपले रिक्षा बांधव असतील, कॅब ड्रायव्हर असतील यांना कुठलंही संकट येऊ नये किंवा यांच्यावर कुठल्या अडचणी येऊ नयेत, यांच्यावर खटले चालवले जाऊ नयेत, हे सगळ्या संकटातनं वाचले पाहिजे, यांच्यावर दंड भरले जाऊ नये आपला नेहमीच प्रयत्न असतो मित्रांनो। त्याच्यामुळे आपण ही माहिती जास्तीत जास्त पोहोचवत असतो। त्याच्यामुळे आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, एक पण नियम चुकवू नका। जरी एखादा नियम चुकून राहिला असेल तर मित्रांनो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, त्याच्यावर आपण चर्चा करू आणि आपले नियम मित्रांनो सगळे जाणून घ्या रस्त्यावर, जेणेकरून तुम्हाला कुठली अडचण येणार नाही आणि तुम्ही सगळे कागदपत्र व्यवस्थित ठेवताल मित्रांनो जवळ। तर सर्वात प्रथम आपण पाहणार आहोत ग्राहकांशी संबंधित नियम। याच्यामध्ये काय काय येतं? ग्राहकांशी संबंधित नियमामध्ये मित्रांनो 3 उपनियम असतात। सर्वात प्रथम असतो मीटरचा योग्य वापर, दुसरा असतं मित्रांनो सेवा नकारास मनाई आणि तिसरं असतं ग्राहकांशी योग्य वर्तन। तर मीटर आहे ना मित्रांनो तुमचा व्यवस्थित असला पाहिजे। 17 रुपये किलोमीटर पुण्याचा रेट आहे आणि मुंबईचा वेगळा आहे, नागपूरचा वेगळा आहे। जो तुमच्या सिटीमध्ये मीटरचा दर आहे मित्रांनो त्या दराप्रमाणेच तुम्ही भाडे आकारले पाहिजेत। मीटरमध्ये छेडछाड कुठला फेरफार करता कामा नये, जेणेकरून तुमच्यावर दंड आकारला जाऊ शकतो, दंड पडू शकतो, तुम्हाला दंड भरावा लागू शकतो आरटीओ मध्ये मित्रांनो। तर जो मीटरचा रेट आहे त्याच्याप्रमाणेच भाडे घ्यायची। ग्राहकांशी ना मित्रांनो एकदम प्रेमाने बोलायचं, ग्राहकांशी एकदम ना आदराने बोलायचं मित्रांनो। त्यांच्यावर तुम्ही लगट करण्याचा प्रयत्न करू नका, जेणेकरून हे कायद्याच्या उल्लंघन केल्यासारखं आहे मित्रांनो। एखादी व्यक्ती बसली गाडी तर तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करता आणि ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करता। जर त्यांनी कंप्लीट केली तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो मित्रांनो, याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे। जर तुम्हाला रस्त्यामध्ये एखाद्या पॅसेंजरने जर हात दाखवला आणि तुम्ही रिक्षा थांबवताय तर त्या पॅसेंजरला घेऊन जात जावा मित्रांनो। त्यांना तुम्ही तिथं भाडे नाकारू नका की माझ्या गाडीत जागा नाहीये किंवा माझी गाडी खराब आहे किंवा मला त्या साईडला जायचं नाही, मला तुमचं भाडं नको, अशा काही कारण सांगू नका मित्रांनो। जेणेकरून तो व्यक्ती जर असेल, तो जर शिकलेला असेल तर तो तुमचा रिक्षा नंबर आहे ना आरटीओला देऊ शकतो आणि सांगू शकतो की यांनी भाडे नाकारले, तर तुमचा तिथंही परवाना रद्द होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो। त्याच्यामुळे भाडेही नाकारू नका। तर मित्रांनो आता पाहणार आहोत आपण ड्रायव्हर संबंधित नियम। सर्वात महत्त्वाचा पहिला नियम असतो वाहतूक नियमांचे पालन। तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही रिक्षा चालवत असताना रस्त्याने सिग्नलचा योग्य वापर करणे, परत झेब्रा पट्ट्याच्या अलीकडे थांबणे आणि रस्त्यावर रिक्षा चालवत असताना नेहमी अंगावर खाकी ड्रेस पाहिजे, खिशाला बॅच पाहिजे, पांढरा शर्ट खाकी पॅन्ट ही चालेल मित्रांनो। आणि रस्त्यावर कुणाला काही वाईट बोलायचं नाही आणि नियमांचे योग्य पालन करायचं मित्रांनो। ट्रॅफिक हवालदाराला सहकार्य करायचं याच्यामध्ये येतं। याच्यामध्ये दुसरा उपनियम आहे मित्रांनो दारूचे सेवन करणे। जर रिक्षा चालवत असाल मित्रांनो तर दारूचे सेवन करू नका, दारू पिऊन गाडी चालवू नका आणि आपल्या रिक्षामध्ये 4 मित्र गोळा करून दारू प्यायला बसू नका। जर एखाद्या पोलीसवाल्याने तुम्हाला जर रंगे हात पकडलं तर तुमचा परवाना रद्द होऊ शकतो मित्रांनो। आणि याच्यामध्ये तिसरा उपनियम येतो सुरक्षित अंतर ठेवणे। तर गाड्या चालवत असताना ना मित्रांनो तुम्ही रस्त्यावर तुमच्या पुढच्या किंवा मागच्या गाड्यांमध्ये ना सुरक्षित अंतर राहिलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त अपघात टाळता येईल आणि स्वतःचे आणि पॅसेंजरचे ही जीव वाचतील मित्रांनो, हे कारण असतं। तर चौथा आहे मित्रांनो उपनियम ओव्हरलोडिंग टाळणे। तर मित्रांनो रिक्षामध्ये आपण बघत असाल की रिक्षामध्ये जास्त पैशासाठी लोक आहेत ना अनेक काहीतरी बॉक्स सिलेंडर या गोष्टी आहेत ना मित्रांनो लोड करून घेऊन जातात। ते आपल्या रिक्षाला परमिशन नाही, आपल्या परवान्यामध्ये त्या नियमात बसत नाही, ते फक्त टेम्पोचे भाडे आहेत। त्याच्यामुळे ना फक्त आपल्या रिक्षामध्ये प्रवाशीच बसतील, याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे आपण। ओव्हरलोडिंग टाळलं पाहिजे मित्रांनो। जर तुम्ही याच्यामध्ये घावला तर तिथंही तुमचा परवाना रद्द होऊ शकतो। याच्या पुढचा नियम आहे मित्रांनो जीवाश्म इंधन वापरणे टाळा। म्हणजे ना मित्रांनो जास्तीत जास्त ई ऑटो रिक्षाचा वापर करा, याच्यामध्ये असं या नियमामध्ये सांगतात।
पण कसं आहे, सध्या तरी शक्य नाही ते ई रिक्षाचं एवढं जरी अजून काहीतरी बोजा वाढलेला नाहीये, अजून मार्केट एवढं डेव्हलप झालेलं नाहीये ई ऑटो रिक्षाचं. त्याच्यामुळे सीएनजी ठीक आहे, पण त्याच्यामध्ये या नियमामध्ये सांगतात की तुम्ही जास्तीत जास्त ई रिक्षा वापरा. आणि याच्या पुढचा नियम आहे मित्रांनो, नियमित देखभाल. तर आपल्या रिक्षाची तुम्ही नियमित देखभाल केली पाहिजे मित्रांनो. वेळोच्या वेळी आपला सीएनजी बाटला पासिंग करून घेतला पाहिजे मित्रांनो. त्याची देखभाल केली पाहिजे, रिक्षाची देखभाल केली पाहिजे. इंजिनमध्ये ऑइल वगैरे आहे का नाही, ब्रेक वगैरे व्यवस्थित लागतात का नाही, रिक्षा एकदम स्वच्छ आणि क्लीन पाहिजे मित्रांनो, जेणेकरून प्रवाशांना तुमच्या रिक्षात बसण्यास आनंद वाटेल. तर सर्वात महत्वाचा तिसरा नियम आहे मित्रांनो, परवानग्या आणि प्रमाणपत्रे. तर याच्यामध्ये सर्वात पहिलं मित्रांनो, वैध ड्रायव्हिंग लायसन. तुमच्याकडे चालू ड्रायव्हिंग लायसन पाहिजे मित्रांनो. काय काय वेळेस आपण लायसनकडे चेक करत नाही, लायसनकडे लक्ष देत नाही, तर आपलं TR लायसन वगैरे एक्सपायर झालेलं असतं. त्याच्यामुळे लायसन आपलं सतत चेक करत राहावा आणि लास्ट डेट किती आहे रिन्यू करून घेत जावा मित्रांनो, जेणेकरून आपल्याला दंड टाळता येईल. आणि दुसरं आहे मित्रांनो, वाहन नोंदणी प्रमाणपत्र म्हणजेच RC. तर तुमचा RC तुमच्याकडे असला पाहिजे, जेणेकरून जर हवालदारने अडवलं तुम्हाला ट्रॅफिकवाल्यांनी, तर त्यांना तुम्हाला ते दाखवता आलं पाहिजे आणि ते तुमच्याकडे असलं पाहिजे मित्रांनो RC. तर कित्येक वेळा आपल्या ड्रायव्हर बांधवांचे RC मित्रांनो गहाळ होते किंवा हरवले जाते, चोरीला जाते, तर आपण परत काढत नाहीत. तर RC आपण काढून घेतली पाहिजे आणि आपल्या खिशात ठेवली पाहिजे पॉकेटमध्ये, जेणेकरून आपल्याला रस्त्यावर कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो. आणि याच्या पुढचा नियम आहे मित्रांनो, फिटनेस प्रमाणपत्र. हे देखील तुमच्याकडे असलं पाहिजे. गाडीचा तुम्ही फिटनेस करून घेतला पाहिजे वेळोच्या वेळी. दर 2 वर्षाला पासिंग असते मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्ही फिटनेस काढून घेत जावं तुमच्या गाडीचा. रस्त्यावर कसं आहे मित्रांनो, कधी काही घडू शकतं, कधी पोलीसवाला तुमची गाडी अडवू शकतो, तुम्हाला विचारू शकतो, सगळ्या कागदपत्राची मागणी करू शकतो. त्याच्यामुळे तुमचा फिटनेस व्यवस्थित भरला पाहिजे तुम्ही आणि व्यवस्थित काढला पाहिजे. फिटनेस तुमचा ओके असेल तर तुम्हाला दंड पडणार नाही मित्रांनो. जर तुमचा फिटनेस ओके नसेल तर तुम्हाला नक्कीच दंड लावला जाईल आणि याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तर या आपल्या रिक्षा संबंधित गाडी चालवत असताना रस्त्यावर मित्रांनो हे नियम आहेत, हे नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे. आणि बॅच काढायला जाताना पण हे नियम तुम्हाला विचारले जातात. 100% पोलीसवाले तुम्हाला हे नियम विचारतात. त्याच्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, आणि त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलाय. आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला मित्रांनो, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच सपोर्ट राहू द्या मित्रांनो. आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ड्रायव्हर बांधवांना पुढे शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये अशाच नवीन इंटरेस्टिंग माहिती सोबत.